सजेति सिन्धुरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वा सरमणिरिव तमसा रासन्नासति विघ्नानां या कुन्देन्दुतुषारहार्धोरा या शुभ्रवस्त्रामृता या वीणा वरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषदाढ्यापहामूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं वन्दे परमानन्दं माधवं नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वतीं व्यासं ततो जयमुद्रेत् वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ। आपण यावर्षी महिपती महाराजांचं दुसरं चरित्र सुरू केलं होतं। मध्ये नवरात्र आल्यानंतर आपण देवी महात्म्य सुरू केलं। तर भक्तविजय ग्रंथ यावेळेला मागचा आपण 66वा आपण प्रवचन ऐकलं होतं। त्याच्यानंतरची कथा आपण आता ऐकूया। भक्तविजय ग्रंथ अध्याय 21 आपला सुरू होता। नामदेव महाराजांच्या घरावरचं छप्पर वादळाने उडून गेलं तर भगवंताने येऊन ते छप्पर सावरलं, पुन्हा कौलं पहिल्यासारखे लावून दिली। नामदेव महाराजांनी भगवंताला विचारलं, देवा तू आमच्यासाठी एवढी कष्ट का घेतोस? तेव्हा त्यांनी सांगितले की अरे नामया, तुझं प्रपंचाकडे लक्ष नाही आहे, तू सगळा वेळ माझ्या नामस्मरणामध्ये घालवतो, तर तुझ्या कुटुंबाची काळजी घेणं माझं काम आहे। तुझी लेकरं बाळं या पावसामध्ये भिजली असती आणि म्हणून मी ते छप्पर सावरलं असं भगवंताने सांगितल्यानंतर तिथे प्रसाद घेतला। जनाबाईकडे जाऊन प्रसाद घेतला, उच्छिष्ट खाल्लं भगवंताने। कारण या नामदेवांची यांची जेवणं झाल्यानंतर जे शिल्लक राहिलेले आहे तो प्रसाद ती जनाबाई घेऊन आपल्या पर्णकुटीत आली होती। तिथे रात्री उठून भगवंत त्या जनाबाईकडे गेले। जनाबाई म्हणल्या, तर मग देवा मला तुला देण्यासारखं काही नाही, देव म्हणून तुम्हाला भूक लागली। तेव्हा जनाबाई म्हणते, हे मगाचं त्यातलं जे उच्चिष्ट मी आणलेलं आहे तेवढं भगवंत म्हणतात, तुझा भाव शुद्ध आहे ना जना, तेव्हा ते उच्चिष्ट मला दे, तू आणलेलं आहेस नामदेवाकडनं ते। आणि भगवंत त्या जनाबाईकडे ते सगळं उच्चिष्ट जे राहिलेलं आहे ते जनाबाईबरोबर बसून ते अन्न ग्रहण करतात। जनाबाईचा भाव शुद्ध आहे आणि तिच्यासाठी भगवंत तिच्याकडे आले। ज्याप्रमाणे विदुराच्या घरी कण्या खाण्यासाठी भगवंत गेले होते तसा हा प्रसंग आहे। तरी जनीचा हेत करावया पूर्ण आणि तिजबासे नाही अन्न, म्हणून या जगज्जीवन उच्चिष्ट भोजन मागते। मग नामयाची निजदासे तिने बैसोन ऋषिकेशी उच्चिष्ट पात्र वेगेसी पुढे आणून ठेवले। जनीस सांगा ते वैसोन भोजन करती चक्रवाणी, हे ऐकून माता रुक्मिणी विस्मित मनी होत असे। जो क्षीरसागर विलासे गरुडध्वज वैकुंठवासे, तो सवे घेऊन निजदासासे उच्चिष्ट भोजन करीत असे। श्रुती शास्त्रे अखंड गाते जयासी ध्यात असे, कैलासपती तो नाम्याची उच्चिष्ट प्रीती बैसोने एकांती खात असे। नाना यज्ञे करता हवना तेथेन घ्यायचे जो अवदान, तो जनीस म्हणे जगज्जीवन तृप्त झालो जेविता। मग हात धोन लवला ही निद्रा केली तर एठाई, तो बाहेर येऊन गोणाई नामदेवासे बोलत असे। निद्रा लागता तुझ लागून देव सत्वर गेले उठवना, जनीचे मंदिरासे जाऊन उच्चिष्ट बक्षले निज प्रीती। विष्णुदास म्हणे, ओ जननी तो भक्त वत्सल चक्रवाणी, शुद्ध भाव असता म्हणे येत धावून त्या ठाया। न विचारीच याती कोळन म्हणे काही, काळ वेळ भाव देखून दीनदयाळ जातसे तात्काळ धावून। फळे तोडून उठाउठी आधी चाखून पाय भिल्लटी, आवडी देखोन जगजेठी प्रीतीने पोटी घालीसे। तो जनीची भक्ती देखो न पाहे आपले उच्चिष्ट आपणची खाये, असे नवल कोणते माये सांगो काय तुझ लागे। हा संवाद ऐकून जगज्जीवन नामयापासे आले त्वरेन, एकासनी केले शयन निज प्रीती रे तेरवा।
शेवटील रात्र उरली प्रहर मागुती आले शारंगधर बैसोंजनीचे बाजेवर म्हणती उठ सत्वर लवला हे. उशीर झाला जनाबाई उठ लवकर दळण घे जाते झाडून लवलाही वाट तुझी पाहतो मी. भगवंत पुन्हा पहाटे जनाबाईकडे आलेले आणि जनाबाईला त्याने उठवलंय आणि म्हणतात आता दळण दळायला सुरुवात कर. मी सगळं हे जातं स्वच्छ करून ठेवलेलं आहे. तुझ्याबरोबर दळण मी दळतो. जनी संगे दळण दळी तो घेऊन कांबळीला भक्तीने बद्ध प्रभू झाला. श्री गणेशाय नमः. बैसोनी जनीचे बाजेवर म्हणती उठ सत्वर लवलाही. उशीर झाला जनाबाई उठ लवकर दळण घे जाते झाडून लवलाही वाट पाहतो तुझी मी. माने खाली घालून हाती सुठवी जगन्नाथ माथा पदर आपल्या हाते रुक्मिणीकांत घालत असे. केश सावरून त्या अवसरी जनीस बैसवी जात्यावरी दळणाची पाटी सत्वरी आणून ठेवली सनिधा. मग म्हणे रुक्मिणीकांत ज्या जाते ओढीन मी सत्य तू निमित्त मात्र लावून हात गाई गीत निज प्रेमे. भगवंत जनाबाईला म्हणतात जातं मीच दळतोय मीच ओढतोय जातं. तू केवळ निमित्त म्हणून त्याला हात लाव. पण तू भक्तिगीतं गा पहाटेची गीतं गा मंगलगीतं गा. मला तुझ्या मुखातनं ती गीतं गायलेली ऐकायला आवडतात. मग म्हणे रुक्मिणीकांत जाते ओढीन जाते ओढीन मी सत्य तू निमित्त मात्र लावून हात गाई गीत नित्य प्रेमे. ऐसे बोलता ऋषिकेशी सावध झाली जनीदासी प्रेम भावे अति उल्हासी उभ्या संतासे गातसे. निवृत्ती सोपान ज्ञानेश्वर सोयरे माझे परात पर तयाचे प्रसादे शारंगधर कृपा मजवर करीत असे. विष्णुदास माझा पिता जना राजाबाई जुलक माता गोरा कुंभार सखा चुलता कबीर सावता बंधू माझे. याने अघटित केली करणे काय नवलवानू साधने स्वाधीन करून चक्रपाणी स्वानंद जीवनी तृप्त झाले. प्रतिष्ठाने छळता दिव्यवरे अघटित केले ज्ञानेश्वरी रेड्या मुखे साचारे श्रुती अपार बोलविले. गोरा कुंभार निज भक्त ध्यानात आणून रुक्मिणीकांत बाळ तुडले मृतिकेत परी नाही श्रुततयास. विठोबाची मोडली आण म्हणून हात टाकले छेदून नाम्याची कथा करता श्रवण पावला जगजीवन साधणे. टाळ्या आवाजुता फुटले हात अकस्मात बाळकाले रांगता घटीत तयाची मात नवल वाटते देखोनी. निज भक्त सावता भूमंडळी त्याचे भेटी गेले वनवाळे पोट फाडो निरात काळे हृदय कमळे साठवल्या. अनंत ब्रह्मांडे दयाची उदरी तो सावत्या पोटी लपला हरी नामदेव येऊन सत्री तयासी बाहेरी काढले. कबीर बंधू परदेशी दूर नांदतो वाराणसी त्याचे समागमे ऋषिकेशी विणावयासी बैसला. शिवरात्री दिवशी नामयाने नागनाथी मांडले हरिकीर्तन नवलक्ष पताकासवर घेऊन अकस्मात उतरल्या. प्रसन्न होणे कैलासवासी देवालय फिरवले पश्चिमेसी त्याची करणे अद्भुत ऐसी श्रुती शास्त्रासी अगम्य. ऐशा परी ओढिता जाते ओव्या गातसे प्रेमयुक्त हे ऐकोने जग पंढरीनाथ आनंदे डोलत तेरवा. कीर्ती गीत ऐकोने त्वरित गोणाई आली अंगणात जनाईस म्हणे दुसरी इथ कोण आणली दळावया. जनाबाईच्या मुखातनं गीतं ऐकली आणि नामदेवाची आई गोणाई त्या अंगणात आली. म्हणते जने आज कोणत्या मैत्रिणीला तू बोलवलंयस जातं दळायला. तुम्ही दोघी जणी जातं दळतायत असं मला वाटतंय. कोण आणलीस मैत्रीण तू दळण दळायला तुझ्याबरोबर. करणी गीत ऐकून त्वरित गोणाई आली अंगणात जनीस म्हणे दुसरी येथ कोण आणली दळावया. मोलकरीण किंवा शेजारीण कोण आणली सांग त्वरेन एरी काहीच न बोले वचन धरून मौन राहिली. मग गोणाईसी क्रोध येऊन पोटी हाती घेतली वेत्रकाठी प्रवेशून जनीच्या खोपटी म्हणे कोणा अशी गोष्टी बोलत असे.
आता ती मौन राहिली. जनाबाई असं काय सांगत नाही की माझ्याबरोबर पांडुरंग प्रत्यक्ष दळण दळतोय, असं ती म्हणत नाही. ज्याला देव भेटला तो सांगत नाही मला देव भेटला म्हणून. जनाबाई बोलत नाही की प्रत्यक्ष पांडुरंग माझ्याबरोबर दळण दळतोय. जनाबाई काय आपल्या प्रश्नाला उत्तर देत नाही पाहून त्या गोणाईने हातामध्ये एक छडी घेतली आहे आणि आता ह्या जनाबाईला मार देणार असं समजून ती त्या खोपटामध्ये गेलेली. मग गोणाईचे क्रोध येऊनी पोटी हाती घेतली वेत्रकाठी प्रवेशून जनीच्या खोपटी म्हणे कोणा असे गोष्टी बोलसे. दुबळा संसार न पुरे कण कोण आणली मोलकरीण धान्य घालसी दळणातून आम्हा सोडून नित्य काळी. अगं म्हणाले आपल्या घरचं ते धान्य आपल्यालाच पुरत नाही. तू समजा एखाद्या मैत्रिणीला बोलवलं असेल दळण दळायला, एखाद्या मोलकरणीला तुझ्या मदतीला बोलवलं असेल आणि आम्हाला न सांगता तिने तुला मदत केली म्हणून तू त्यातलंच धान्य काहीतरी तिला देत असेल असं कोणाला वाटलं? गोणाईला म्हणजे नामदेवाच्या आईला वाटलं. ती काय म्हणते पहा. दुबळा संसार न पुरेकण कोण आणली मोलकरीण धान्य घालसे दळणातून आम्हासे चोरून नित्यकाळी. काठी मारताची ते समय देवाची मस्तकी लागली पाही म्हणे नाम माझे विठाई आले लवलाही दळावया. आणि कोण आणली मैत्रीण म्हणून तिने मैत्रिणीच्या डोक्यात काठी मारायची म्हणून मारली तर ती भगवंताला लागली. भगवंत म्हणतात अगं गोणाई मी प्रत्यक्ष परमात्मा पांडुरंग या जनाबाईला मदत करतोय. काठी मारताच ते समय देवाची मस्तकी लागली पाही म्हणे नाम माझे विठाई आले लवलाही दळावया. अगं म्हणाले मला विठाई म्हणतात. मी सगळ्या जगाची आई आहे. जरी बाप तू या साऱ्या जगाचा परी आमुची तू विठू माऊली. ती माऊली आहे म्हणते मी विठाई आहे. काठी मारताचे ते समय देवाचे मस्तकी लागली पाहिजे म्हणे नाम माझे विठाई आले लवलाही दळावया. ऐसे वचन ऐकून नामयास कळली निज कोण मातेस म्हणे तो जगज्जीवन तुझं कारण कळेना. नामदेव महाराज आले. तो आरडाओरडा ऐकून नामदेव महाराज म्हणतात आई हे माझा आराध्य दैवत आहे, पांडुरंग आहे, जनाबाईला मदत करताय. ऐसे वचन ऐकून नामयास कळली निज कोण मातेस म्हणे तो जगज्जीवन तुझं कारण कळेना. वचने ऐकून ऐशी लज्जित झाली निज मानसी म्हणे मी ताडला ऋषिकेशी मग पडतो ना आश्रमा पात्री. गोणाईला वाईट वाटलं की आपण भगवंताच्या मस्तकावर काठी मारली, आपण भगवंताला ओळखू शकलो नाही. म्हणे जनीचे भाग्याचे अद्भुत स्वाधीन केला रुक्मिणीकांत. गोणाई म्हणते जनाबाईचं भाग्य केवढं आहे. तिने भक्तीने त्या परमात्म्याला आपलंसं केलंय. म्हणे जनीचे भाग्याचे अद्भुत स्वाधीन केला रुक्मिणीकांत. म्या नेणता जाऊन तेथ केले विपरीत त्या एका ब्रह्मादिका न पडे दृष्टी त्याशी म्या निजेकडे मारली काठी. जळो त्या संसाराच्या गोष्टी म्हणून कष्टी होत असे. सुकुमार परब्रह्म सावळे पाहताची निवती मन डोळे तो रुक्मिणीकांत घन नीळ जननी जनीची कळवळ करत असे. इकडे भवखुंटियाचे भोवते फिरत होते वैराग्याते संचित मातृका वैरण बहुते जळली त्यात निजपली. नाम रूपादी जे जे दिसत ते दळियेले समस्त अव्यक्तात मिळून व्यक्त जनी निश्चिंत वैसरी. म्हणाले जनीचं भाग्य केवढं आहे. जनीने
मनातलं सगळं द्वैत काढून टाकलेलं आहे आणि ती अद्वैत परब्रह्माशी एकरूप झालेली आहे. नाम रूपादी जे जे दिसत ते ते दळीले समस्त. ज्वारीचे दाणे होते, त्याला नाव होतं. काय होतं नाव आणि आकार होता? हा टपोरा ज्वारीचा दाणा आहे, हा त्याला आकार होता. त्या दाण्याला नाव होतं ज्वारीचा दाणा. आता त्याचा तो आकार आणि त्याचं ते नाव दोन्हीही जात्यामध्ये दळलं गेलं. ज्वारीचा आकारही नाहीसा झाला आणि ज्वारीचं ते नाव होतं दाणा म्हणून ते पण गेलं. ज्वारीची कण होते ते गेले आणि आता त्याचं नाव बदललंय. काय? आकारही गेला, नावही गेलं, ते झालं पीठ. नाम रूपादी जे जे दिसत ते ते दळीले समस्त. अव्यक्तात मिळून व्यक्त, जनी निश्चिंत बैसले. मग पीठ भरून चक्रवाणी ठेवते झाले ते क्षणी. किंचित उरली होती यामिनी, मग सुखशयनी पहुडले. पहाटेच उठून त्यांनी सगळं दळण कांडण केलेले आणि मग थोड्या वेळ भगवंतांनी विश्रांती घेतली. आता काकडा आरतीला मंदिरात जायला पाहिजे म्हणून भगवंत निघाले घाईघाईत. ज्यानेसे बोलता प्रीती करून निर्दित झाले जगत जीवना. तो पूर्व दिशेचे अरुण उदयासी येता देखला. मग नामयाची येऊन दासी म्हणे उठ सत्व ऋषिकेशी. पुजारी येथील देवळासी तेथे तुम्हास न देखते. काकड आरती नसता तेथ बोबाट होईल नगर. आता ऐसे ऐकून जगन्नाथ उठले त्वरित लगबगा काकडा आरतीला. आता सगळे पुजारी मंडळी येतील, भक्त मंडळी काकडा म्हणायला येतील. त्यांना तू तिथं जर दिसला नाहीस पांडुरंगा तर सगळा गोंधळ होईल. तू जा मंदिरात परत. काकड आरतीस नसता तेथ बोभाट होईल नगरात. ऐसे ऐकून जगन्नाथ उठले त्वरित लगबगा. सत्वर जाता जगत जीवन राहिले नाही देहभान. आपली सवलाद विसरून जनीची वाकळ पांघुरला. भगवंताचा अंगावर असलेला भरजरी शेला त्या जनाबाईकडेच राहिला आणि घाईघाईत भगवंताने आपला शेला घ्यायच्या ऐवजी काय घेतलेलं आहे तर जनीची वाकळ घेतलेली आहे, कांबळी घेतलेली आहे, गोधडी घेतलेली आहे. जनीची गोधडी आपल्या अंगावर पांघरली आणि भगवंत निघाले तिथून. आणि दिव्य नवरत्नाचे पदक एका वळीस ओविले देख. तेथीच विसरून जगन्नायक गेले सकर रावळा. गळ्यामध्ये घातलेलं नवरत्नाचं पदकही ते काढून भगवंताने ठेवलं होतं. ते जनाबाईच्या तिथेच राहिलं. भगवंत तसेच घाईघाईत निघाले आणि दिव्य नवरत्नाचे पदक एका वळीसे ओले देख. तेथेच विसरून जगन्नायक गेले सत्वर रावळा. कवाड उघडताना जे भक्तजन दर्शना आले. पूजा घेऊन तो वाकळ पांघरून जगज्जीवन उभा ठाकला विटेवरी. आता रात्री शेजारती करताना भगवंताच्या अंगावर घातलेला भरजरी शेला दिसत नाही तर जनीची गोधडी भगवंताच्या अंगावर दिसलेली आहे. कवाड उघडता निज भक्तजन दर्शना आले. पूजा घेऊन तो वाकळ पांघरून जगज्जीवन उभा ठाकला विटेवरी. देखोने आश्चर्य करते सकळ म्हणते तमाल नेले केले नवल. कोणाची आणली वाकळ आम्हास नकळे सर्वदा. एक म्हणते नाटके मोठा भक्ताभिमाने अति गाडा. निषेध करून कर्मठा सिद्धांत वाटा लावी तसे. आता भगवंताला जरी माहीत असली ही जनीची का वाकळ आहे तरी लोकांना ती कळलं नाही. कुणाची आणली कोणावर म्हणले हा जातो भक्तांच्या घरी आणि तसाच घाईघाईत आलेला दिसतोय. एक म्हणती नाटके मोठा भक्ताभिमानी अति गाढा. निषेध करून कर्मठा सिद्धांत वाटा लावी तसे. एक म्हणते जगज्जीवना भक्तभूषणा रुक्मिणी रमणा. क्षीराब्धिवासा शेषेना वाकळसाजिना तुझ लागे. एक बोलती तर्क करून मोठी चंचळ दासी जनी. तिने बोलून चक्रवाणी घातली मोहिनी निश्चित. देवा एवढा तो अनंत कोटी ब्रह्मांड नायक तुला ही गोधडी शोभत नाही देवा. एक जण म्हणतो बहुतेक ही जनाबाईचीच
गोधडी दिसते. जनाबाईनेच गोड बोलून बोलून भगवंताला आपल्या घरी नेलं असेल. एक बोलती तर्क करून मोठी चंचळ दासी जनी तिने भुलवून चक्रपाणी घातली मोहिनी निश्चित. एक म्हणती कुब्जा दासी श्री भागवती वर्णिली जैसी जनीची करणी तिजा ऐसी तुम्हा सर्वासी कळू द्या. एक म्हणता तुम्ही भागवतात कथा ऐकली ना, कुब्जा नावाची दासी होती, कुणाची? कंसाची. तिने भगवंताला आपल्या घरी नेलं होतं. आठवतं ना, म्हणाले 8 ठिकाणी वाकडे असताना सुद्धा तिचा भाव शुद्ध पाहिला. देह 8 ठिकाणी वाकडा असला तर काय भेटलं? त्याचं अंतःकरण कसं आहे त्याला महत्त्व आहे. भगवंत आपल्या देहाकडे लक्ष देत नाही. ही तर 8 ठिकाणी वाकडी होती, विचित्र दिसत होती. भगवंतांनी तिच्या देहाकडे पाहिलं नाही, तिच्या मनाकडे पाहिलं आणि भगवंत तिच्या घरी गेले. एक म्हणते कुब्जा दासी श्री भागवती वर्णिली जैसी जननी जनीची करणी तिजायसी तुम्हा सर्वासी कळू द्या. एक म्हणते नामयासी सांगा जाऊन आवरी आपली दासी जनी तिने घालून या मोहिनी शारंगपाणे भुलविला. कोणी म्हणतात नामदेवाला जाऊन सांगा, अहो तुमच्या दासीनी जनीनी भगवंताला भुलवलंय. ऐसे नानापरी जन समस्त तर्क करते निजमनात पुजारी सन्निध जाऊन तो वाकळ पाती काढून तो पदक आणि एकावळी न दिसे त्याचे हृदय कमळी म्हणती उदारा वनमाळी धणी दिली कोणाशी. वाकळ बाजूला केली भगवंताच्या अंगावरची, पण एकावळी दिसेना. गळ्यामधला नवरत्नाचा हार दिसेना. म्हणले देवा कोणाला भेट म्हणून दिलायस? ऐसे विनोदे बोलते वचन जनीने केले शहाणपण वाकळ वाहून देवा कारण पदकमाळा घेतली. ताकाचा नैवेद्य दाखवून प्रसाद मागून घेतले लोणी रांजणीचे उदक देऊनी अमृत सदनी आणले. जोहारी असे देऊन गारा त्याचे पालटा घेतला हिरा कृष्णांबर वाहून रुक्मिणीवरा पितांबर घरा नेला की आरकीचे दोडे वाहून निशिदी प्रसन्न केला जैसा मारुती अमृतफळे मागून प्रीती तयापासून घेतली. म्हणाले ज्याप्रमाणे ताकाचा नैवेद्य दाखवला देवाला आणि लोणी मात्र स्वतः घेतलं, किंवा रांजणीचे उदक आपल्या माठातलं पाणी दिले आणि भगवंताकडनं अमृत मागून घेतलं, किंवा एखाद्या नवरत्न पारख्याला त्याला भुलवून आपल्या जवळच्या गारा दिल्या आणि त्याच्या जवळच्या खरोखरचा हिरा घेतला, किंवा रुईच्या पानाची माळ घातली मारुतीला, त्याला प्रसन्न करून घेतले आणि काय मागितलं, आम्हाला अमृत फळं द्या म्हणून. वाहिले काय? रुईच्या पानाची माळ भगवंताला वाहिली मारुतीला आणि मागितले काय? अमृत फळं द्या. की आरकीचे दोडे वाहुने निशिती प्रसन्न केला जैसा मारुती अमृतफळे मागून प्रीती तयापासून घेतली की तेवी वाकळ वाहून एकाळी तोशिला वनवाडे नेले पदक एकावळी नवविध रत्ने जडली जाय. पुजारी म्हणती करावे काय कोणासे बोलावया नाही ठावा कुलुपे असता पंढऱ्या जातो कैसा कळेना. पुजारी म्हणाले आता जनाबाईवर तरी आळ तरी कसा घ्यायचा? आपण जाताना ह्या मंदिराला कुलप घालून गेलो होतो, आता चारी बाजूनी कुलप तशीच आहेत आणि देव कसा गेला असेल ते कळत नाही. पुजारी म्हणते करावे काय कोणासे बोलावया नाही ठाव कुलपे असता पंढऱ्या जातो कैसा कळेना. म्हणते नामयाचे सज्ञे सत्वर जावे इचक्षणी बोलावून या दासीजनी तिज लागून पुसावे. एक करावं म्हणाले. आता आपण जनाबाईकडे जाऊ, हे नामदेवाकडे जाऊत आणि त्या जनाबाईला सगळी गोष्ट विचारू. म्हणते नामयाचे सज्ञे सत्वर जावे इचक्षणी बोलावून या दासीजनी तिज लागून पुसावे. ऐसा विचार करून चित्ती धावत आले सत्वरगती जनीस म्हणती रुक्मिणीपती तुझे संगती लागला. नेणो कैसे घातले स मोहनामचे नावडे पूजा अर्चना काहीतरी कवटाळ करून जगज्जीवन भुलवला. अरे जनाबाईला म्हणतात का ग, त्या भगवंताला तू भुलवलंयस त्यामुळे त्याला आमची पूजा अर्चा आवडत नाही, पण तो तुझ्या भक्तीने भुकेलेला आहे. तुझसी रतला घननीळ मोचे सत्कर्म बुडाले सकळ आजीचे रात्रीशी दीनदयाळ आले होते तुझबासे. तुआ पदके कावळे घेऊन वाकळ त्यासी दिली ती आणून दे वेळी नात्री शिक्षा करू तुझं. अगं म्हणाले
तू नवरत्नाचा हार ठेवून घेतलास भगवंताकडनं आणि आपली वाकळ त्याला दिलीस. घेऊ नये म्हणाल तर हार लवकर, नाही तर तुला शिक्षा करू. ऐसे ऐकून या वचन येरी तात्काळ वायाण, मी पदक घेतले असेल जाण तरी जावोत फुटून नेत्र माझे. म्हणाले मी जर भगवंताकडनं तो नवरत्नाचा हात घेतला असेल तर माझे डोळे फुटून जाऊ देत. झाडा घेता असते वेळी वस्त्रा सापडले एकावळे, म्हणते लोहदंडाचे शुडी शीतात काळी घालावे. पण तिच्या घराची झडती घेतली तेव्हा तिच्या वस्त्रामध्ये ते एकावळी सापडली. काय केलं होतं भगवंताने? तिला पांघरुण घालताना भगवंताचा हार तिच्या अंगावर पडला होता. लोकाला वाटलं हिने गुपचूप लपवून ठेवलाय. जा म्हणाले आता हिला शूळावरती द्या, फाशी द्या. साक्षात परब्रह्म गरुडध्वजे त्याचे अलंकार चोरले आज, म्हणून शिक्षा करावी सहज. सकळ तुझे बोलते. मग जनी जरून उठावठी नेली चंद्रभागेची काठी, तिने ध्यानात आणून जगजेठी करुणापुटी. बघ तसे म्हणे पतितपावना शार्ंगधरा अनाथनाथा रुक्मिणीवरा, भक्तवत्सला कृपासागरा दीनोद्धारा जगदीशा. मी परदेशी अनाथ दीन, कोण करील मज असे धावण. ऐकून जनीचे करुणावचन जगज्जीवन पावले. लोह शोळ रोईला होता धरणी, त्याचे तक्षणी झाले पाणी. ऐसे कौतुक देखता जने आश्चर्य झाले सगळे कासी. तिला शूळावरती देण्यासाठी लोखंडाचा शूळ वाळवंटामध्ये रोवला होता आणि आता त्या शूळावर हिला चढवायचं आहे. जनीने भगवंताचा धावा केल्याबरोबर भगवंत तिच्यासाठी धावून आले. त्या लोखंडी शूळाचं पाणी झालं. लोह शोळ रोविला होता धरणी, त्याचे तक्षणी झाले पाणी. ऐसे कौतुक देखता जनी आश्चर्य झाले सगळे कासी. पुजारी विस्मित झाले चित्ते, म्हणते धन्य जनीची भक्ती. स्मरण करता रुक्मिणीवती जशी आकांती पाव. भगवंत ते पुजारी म्हणतात आम्ही इतकी वर्ष देवाची पूजा करतोय पण देव काय आमच्या हाकेला धावून आला नाही. आणि जनीने हाक मारल्याबरोबर देव प्रगट झाले आणि त्यांनी या शूळाचं पाणी केलं. पुजारी विस्मित झाले मग चित्ती, म्हणते धन्य जनीची भक्ती. स्मरण करता रुक्मिणीवती जशी आकांती पावला. मिळवून या सर्व भक्त मंडळी जय जयकारे पेटली टाळी. म्हणते संकट पडतात तात्काळी, पावे वनमाळे निजदासा. असो नवरतले एके दिनी, मंदिरी बैसून दासी जनी. तोईतो रचून आपले मने चक्रपाणी आठवतसे. मग हाती घेऊन दौत लेखणी, काय करते चक्रपाणी. जनीचे कवित पडता श्रवणी, ठेविती लिहून निजांगे. आणि मग जनाबाईला या भगवंताचं एवढा छंद लागला की तिने देवावरती भक्तिगीतं करायला सुरुवात केली, पदं लिहायला, अभंग लिहायला सुरुवात केली. आता तिची अभंग पदं लिहून कोण घेणार? प्रत्यक्ष पांडुरंग तिची पदं लिहून घेत होता. मग हाती घेऊन दौत लेखणे, काय करते चक्रपाणी. जनीचे कवित पडता श्रवणी, ठेविती लिहून निजांगे. म्हणाल नामयाच्या सदनाहुने कैसा शब्द पडतो श्रवणी. देवळी बसले चक्रवाणी, आशंका मने हे वाटे. कोणी म्हणतंय नामदेवाच्या घरात जनाबाई दासी होती, ती जसे पदं म्हणायची आणि पांडुरंग म्हणले मंदिरात, त्यांनी कशी लिहून घेतली असतील? शंका खवराला काय वाटेल ती शंका. म्हणाल नामयाच्या सदनाहुने कैसा शब्द पडतो श्रवणी. देवळी बसले चक्रवाणी, आशंका मने हे वाटे. तरी विश्वव्यापक जगज्जीवनांतर साक्षे चैतन्य करणे. निज भक्तांचे मनीचे कोण जाणता सर्वज्ञ तो एक. पण हा परमात्मा कसा आहे? विश्वव्यापक आहे. प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये तो बसलेला आहे. त्यामुळे आपल्या मनामध्ये निर्माण झालेला प्रत्येक विचार भगवंताला लगेच कळतो. आपल्या मनामध्ये आलेला एखादा शब्द भगवंताच्या कानावर लगेच पडतो. आपल्या मुखातून बाहेर पडलेला शब्द भगवंताच्या कानावर लगेच पडतो. तरी विश्वव्यापक जगज्जीवन अंतरसाक्षी चैतन्य घन. निजभक्तांचे मनीचे कोण जाणता सर्वज्ञ तो एक. द्रौपदीशी छळता दुःशासन हस्तिनापुरी केली चिंतना. ते द्वारकेशी झाले कैसे श्रवण, केले धावण तात्काळ. द्रौपदीचं वस्त्रहरण दुःशासन कुठे करत होता? भर दरबारामध्ये भीष्माचार्य, कृपाचार्य, द्रोणाचार्य सगळे असताना आणि धृतराष्ट्राच्या समोर चालले. धृतराष्ट्र दिसत नव्हतं पण त्याच्या समोर सगळेला चाललेला तमाशा होता. भगवंत कुठे होते? द्वारकेमध्ये होते.
द्रौपदीने हाक मारली तेव्हा भगवंताला द्वारकेमध्ये तिचा शब्द कानावर गेला आणि त्याने अंबर अवतार धारण केला. द्रौपदीशी छळता दुःशासन हस्तिनापुरी केली चिंतन ते द्वारकेस कैसे झाले कैसे श्रवण केले जावण तात्काळ की गजेंद्रे करुणा भागली पोटी ते कैसे ऐकले वैकुंठी तेवी जनीचे शब्द ज्ञानदृष्टी जाणणे सकळे जगजे जाणे जगजेठी तात्काळ. ज्याप्रमाणे गजेंद्राने हाक मारला भगवंताला आणि गरुडावरी बैसोनी कैवारी आला, तो गरुडावर बसून आला, त्या गजेंद्राने हाक मारलेली त्या भगवंताच्या कानावर कशी गेली असेल आणि भगवंत कसे धावून आले असतील. की गजेंद्रे करुणा भागली पोटी ते कैसे ऐकले वैकुंठी तेवी जनीचे शब्द ज्ञानदृष्टी जाणे जगजेठी तात्काळ. निज भक्तांचे मनोगत जाणता एक पंढरीनाथ म्हणून श्रुती आशंकित सर्वथा चित्तन करावे. मनात म्हणे रुक्मिणीपती जनीची पदे मज आवडती म्हणून लेखणी घेऊन हाती बैसो नेली ते निजांगे. तो अकस्मात ज्ञानेश्वर करावे आले नमस्कार त्या ऐसे देखून शारंग जरा चित्ती विचार आठवला. मग दौत लेखणी कागद लपवून ठेवी गोविंद सच्चिदानंदानंद कंद लीला आघात दाखवी. नामदेव ज्ञानेश्वर महाराज भगवंताच्या पाया पडायला आले होते. त्यावेळी भगवंत त्या जनीचे अभंग लिहित होते. ज्ञानेश्वर महाराज आल्यावर ती लेखणी आणि दौत भगवंतानी मागे लपवली. तो अकस्मात ज्ञानेश्वर करावया आले नमस्कार त्यासे देखून शारंगधर चित्ती विचार आठवला. मग दौत लेखणी कागद लपवून ठेवी गोविंद सच्चिदानंदानंद कंद लीलागात दाखवे. ज्ञानदेवी येऊन तेवेळी मस्तक ठेवली चरणावळी म्हणते एकांती बैसून वनमाळ हे काय लेखन करीत असा. ज्ञानेश्वर महाराजांनी ओळखलं भगवंत काहीतरी लिहित आहेत. ज्ञानेश्वर महाराजांनी भगवंताला नमस्कार केला आणि विचारला देवा काय लिहित आहे. ऐकून म्हणते पांडुरंग मी जनीचे लिहितो अभंग ऐसे बोलतात श्रीरंग. ज्ञानदेव मग हसले म्हणले माऊली मी जनीचे अभंग लिहितोय म्हणते. मग ज्ञानेश्वर महाराजांना हसू आलं. म्हणती जय जयाजी रुक्मिणी होती जनीने मांडली तुमची स्तुती ते आपले हाती लिहिता ग्रंथी नवनमद प्रती वाटते. तीर्थे व्रते दाने तपे सत्य आपले हाती लिहिली जरी बहुत स्वमुखे सांगाव्या विचित नसे जाण सज्ञान. आणखी आपले प्रताप वनवाळी उदंड असतील भूमंडळी तरी आपण पत्री कदा काळी लिहू नयेचे सर्वदा. तुमची चरित्रे रुक्मिणीपती निजांगे लिहित सरस्वती श्रुतीशास्त्रे गुणवर्णिती पुराणे गाती पवडे. व्यास वाल्मिकादी महाकवी तुझं वर्णुनी पावले पदवी आणि जनीचे पदे त्वाली हवाय हस्ती कवी हा बोला. देवा तुझं वर्णन करण्याकरता सरस्वतीने ह्या पृथ्वीची शाई ह्या पृथ्वीचा कागद केला, समुद्राची शाई केली आणि झाडाची लेखणी केली तरीसुद्धा तुझं वर्णन पूर्ण होत नाही. लिखिती यदि गृहीत्वा शारदा सार्वकालम तदपि तव गुणानाम ईशपारन्नयाती. देवा तरीसुद्धा तुझे गुणवर्णन वेदशास्त्र थकून गेले तुझं गुणवर्णन करता करता. नेती नेती पराशरवती असं म्हणतात आणि देवा तू मात्र जनीचे अभंग लिहितोयस. व्यास वाल्मिकाधिक महाकवी तुझं वर्णून पावले पदवी आणि जनीचे पदे तो लिहावे हस्ती कवी या बोला. ऐसे ऐकून ते वेळी घननीय काय बोलले जनीचे शब्द प्रेमळ भले वाटती रसाळ मजला गे. भगवंत म्हणतात जनाबाईच्या मुखातनं बाहेर पडणारे शब्द अत्यंत प्रेमळ आहेत आणि ते लिहून ठेवावेत असं मला वाटतंय. ऐसे ऐकून ते वेळी घननीळ काय बोलले जनीचे शब्द प्रेमळ भले वाटती रसाळ मज लागे. हे श्रवणी पडताची सत लिहित बैसलो होतो इथं तुझं देखून अकस्मात आशंका मनात वाटते. मग लगबगा ते तातड केली कागद दौत लेखणी लपविली परी निज खूण तुझं कैसी कळली हे मज न कळीची सर्वता. माऊली तुम्हाला पाहून मी कागद लेखणी लपवून ठेवली होती, तुम्हाला कसं कळलं. परी निज कोण तुझं कैसी कळली हे मज न कळीचे सर्वता. ज्ञानदेव म्हणे जगत जीवना तुझे अंतरीच्या निज खुणा आम्हा वाचून भक्त भूषणा आणि कोणा न कळते. देवा
अरे आमच्या अंतःकरणात काय चाललं हे तू जाणतोस. आणि तुझ्या अंतःकरणात काय चाललंय ते आम्हाला कळतं असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. ज्ञानदेव म्हणे जगज्जीवना तुझ्या अंतरीच्या निज खुणा आम्हा वाचून बघ भूषणा आणि कोणा न कळती. जेवी पतीच्या मनोगता जाणत असे एक पतिव्रता की मायेची ममता जाणते एक बाळक. ज्याप्रमाणे पतीच्या मनात काय चाललं हे पतिव्रता स्त्रीला ज्याप्रमाणे कळतं किंवा आईचं आपल्यावर किती प्रेम आहे हे बाळकाला माहिती आहे. मायेची ममता जाणत एक बाळक की कवीचे रसाल बोलणे ओळखते जैसे विचक्षण की अध्यात्म ग्रंथीचे ज्ञान जाणते सज्ञान अनुभवी. किंवा कवीचं बोलणं किती रसाळ आहे हे विचक्षण श्रोता जाणू शकतो. की कवीचे रसाळ बोलणे ओळखते जैसे विचक्षण की अध्यात्म ग्रंथीचे ज्ञान जाणते सज्ञान अनुभवी. किंवा अध्यात्म ग्रंथातलं ज्ञान अनुभवी लोकांना माहिती आहे. जाणते सज्ञान अनुभवी ही रोहिणीपतीच्या पूर्णकाळात चक्रास कळते घननिळा की ज्ञानेंद्रियाचा विषय सोळा मनची गोपाळा जाणसे. किंवा रोहिणीपती म्हणजे चंद्र, चंद्राच्या पूर्ण काळा झाल्या की पौर्णिमेचा चंद्र उगवतो त्याचं महत्त्व चकोरालाच कळतं. ज्ञानेंद्रियाच्या माध्यमातून आपण सगळे विषय पाहतो किंवा चाकतो, पण त्याचं सगळं सुख कोण अनुभवतं? मनच अनुभवतं. डोळ्यातनं पाहिलं तरी ते मनाला कळतं, कानातनं ऐकलं तरी मनाला कळतं, सुगंध घेतला तरी मनाला कळतो, दुर्गंध असला तरी मनाला कळतो. ज्ञानेंद्रियाचा विषय सोहळा मनची गोपाळा जाणत असे तेवी तुमची जीवीचे निजगुज आम्हा अखंड कळे सहज ऐसे बोलतात ज्ञानराज दोक्षचा हसिंदले. मग ज्ञानदेव म्हणे जगजेठी चला जाऊ नाम्याची विठी तुम्हासी जनीची प्रीती मोठी हे सांगेन गोष्टी त्यापाशी. चला म्हणे आपण आता नामदेवाकडे जाऊत आणि मी नामदेवाला ही सगळी हकीकत सांगेल की तुम्हाला जनाबाईचे अभंग किती गोड वाटतात. ते राहिलेला कथाभाग उद्या ऐकूया. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावात करोमि यद्यं सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरि श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे. हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. सद्गुरु गजानन महाराज की जय. अनंत कोटि ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिभारक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. जय जय रघुवीर स्मरण.